नमस्कार. शरीराची ओळख आयुर्वेद दृष्टिकोनातनं आपण ही सिरीज पाहतोय. आपण आत्तापर्यंत बघितलं की वाताचे 5 प्रकार असतात. आता पुढे बघणार आहोत आपण पित्तदोष. पित्तदोष म्हणजे काय की मुख्यतः पचन, आणि म्हणून पित्ताचं कार्य फक्त पचन आहे का तर नाही. आपल्या बुद्धीपासनं आपली स्मृती, एकाग्रता, दृष्टी आणि आपलं पूर्ण शरीराची जी त्वचा आहे याच्यावर सुद्धा पित्ताचा खूप महत्त्वाचा प्रभाव आहे. तर हे पित्तदोष आपल्याला साध्या सिंपल भाषेत सांगायचे आहे तर त्याचे 5 प्रकाराची नावं म्हणजे पाचक पित्त, रंजक पित्त, साधक पित्त, आलोचक पित्त आणि भ्राजक पित्त. भारी वाटतंय का? नावं एकदमच भारी भारी आहेत, पण कार्य समजून घेतलं ना की लक्षात राहतील अशी आहे. त्यामुळे छोट्या छोट्या ह्याच्यात आपण जाणून घेणार आहोत हे पूर्ण पित्तांविषयी माहिती. त्याचं स्थान कुठलं, ही असतात कुठं, म्हणजे हे पित्त म्हणजे काय की आपल्याला फक्त ॲसिडिटी म्हणजे पित्त माहिती आहे, पण नाही, पित्त हे खूप वास्ट आहे. आपल्या सगळ्या शरीराचं कार्य संतुलित करण्यासाठी आवश्यक आहे. आणि म्हणून हे जर जाणून घेतलं म्हणजेच काय की नॉर्मल काय ते जाणलं तर ॲबनॉर्मल कळेल. आणि म्हणूनच तर ही सिरीज आहे. बघत रहा आयुर्वेद वाइब्स विथ डॉक्टर कांचन. थँक्यू सो मच.